कालच्या व्लॉगवरची ही कमेंट वाचून ना हसू की काय करू तेच समजत नव्हतं. तर यांचं म्हणणं कोणती टीम काही पण उगत 4-5 व्लॉग टाकून इन्फ्लुएन्सर समजायला लागली का? तर मी स्वतःला इन्फ्लुएन्सर तर नाही समजत, बट 85,000 फॉलोवर हे कमी पण नसतात बरं का. आणि दुसरी गोष्ट राहिली टीमची, तर तुला मला एवढी माहिती द्यायला नक्कीच आवडेल की जे लोक 4 गोष्टी एकाच वेळी हँडल करतात ना त्यांना गरज असते टीमची, आणि आहे माझी टीम. आणि हे सांगायला मला काहीच वाईट वाटत नाही किंवा काही लपवून ठेवावं असं पण वाटत नाही. मी जे माझं काम करते त्याच्यापेक्षा जास्त काम माझी टीम करते. कोलॅबरेशन हँडल करणं, सर्वांशी बोलणं, स्क्रिप्टवर काम करणं, सर्व काही माझी टीम हँडल करते. म्हणून माझ्याच्याने ह्या सर्व गोष्टी टाइम टू टाइम करणं शक्य होतात, नाहीतर एकटीने हे सर्व काही करणं खरंच शक्य नाहीये. आणि वरून त्या कमेंटला लाईक करणारे लोक हे तर वेगळ्याच दुनियेतले असतील. बापरे, खरंच म्हणजे या लोकांचं काय करावं ना, आता मला तर प्रश्नच पडलाय. म्हणजे काही गोष्टीवरून किती निगेटिव्हिटी यार. आणि या अशाच लोकांमुळे ज्यांना कोणाला कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय ते येत नाहीयेत, ते घाबरतायत. बट एनिवेज तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. यांच्या आयुष्यात ना हे एकच काम उरलेलं आहे की फेक अकाउंट काढायचं आणि याला त्याला कमेंट करत बसायचं. बट तुम्हाला खरं सांगू का, या प्रवासात तुम्हाला 90% चांगली लोक भेटतील आणि 10% अशी लोक भेटणारच आहेत. तर तुम्ही तुमचं काम चांगलं ठेवा, ते 100% मध्ये देखील लवकरच कन्वर्ट होतील. सो हा ड्रेस मी मागवला होता आणि एवढा जास्त सुंदर दिसत होता ना, तर चला आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच.